गेल्या 15 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये मिशन लोटसची जोरदार चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी 3 ते 4 आमदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये येणार। एवढंच काय तर त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही झाली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवाळीनंतर धमाका होणार, फटाके फुटणार अशी घोषणा केली। मात्र या मिशन लोटसवरती, या फटाक्यांवरती कोणी पाणी ओतलं, नक्की सोलापूर जिल्ह्यामध्ये चाललंय काय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर पाहिलं तर राज्यात एक चित्र आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चित्र आहे। लोकसभेला राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा खासदार निवडून आला, तर राज्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जेवढे सदस्य निवडून आले त्यापैकी जवळपास 6 सदस्य हे सोलापूरमधूनच निवडून आले। त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सदस्य आहेत, माजी सदस्य आहेत, माजी आमदार आहेत, ते आपल्याकडे आल्यानंतर पक्षाला फायदा होईल ही रणनीती आखत भारतीय जनता पार्टीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली मिशन लोटस सुरू केलं। त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने, त्याचबरोबर सांगोल्याचे शिवसेनेचे आत्ताचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे त्या ठिकाणचे माजी पदाधिकारी दीपक साळुंखे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये येतील अशी चर्चा सुरू झाली। आपण पाहिले की पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी दीपक साळुंखे यांच्या ऑफिसला भेट दिली। ही भेट, मी दीपक साळुंखे हे माझे मित्र आहेत आणि या ठिकाणी मी चहा प्यायला आलो आहे असं म्हणत त्यांनी दिवाळीनंतर फटाके फुटणार, भरपूर लोक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा बंगल्यावरती माड्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने यांची बैठक झाली आणि त्यानंतर थेट राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेशिस्तपणा आलाय, या ठिकाणी निष्ठावान आहे त्याला न्याय मिळत नाही असं स्टेटमेंट दिलं। त्याचबरोबर स्थानिक जो त्यांचा अंतर्गत जो कल आहे उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील यांचं देखील बोलून त्यांनी दाखवलं की मी माझ्या बराबरीच्या उमेदवाराबरोबर निवडणूक लढील किंवा कुस्ती लढील, त्यासाठी माझा नातूच खूप आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट राजन पाटलांना दिलं। तर सोलापूरहून दिलीप माने यांनी आपल्या पक्षातील खदखद सांगितली। एवढा वर्ष मी राजकारणात आहे, मात्र आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ, त्यांना मी माहीत तर आहे का अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी टिप्पणी केली। एवढंच काही तर आपण पाहिलं की ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये देखील त्यांचा AB फॉर्म राखून ठेवला होता। ऐन टायमाला त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली। एवढंच काय तर त्यांनी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं एक पाऊल ठेवलं। ह्या सगळ्या घटना घडत असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत, यासाठी पालकमंत्र्यांनी एक व्यूहरचना केली आणि त्यामध्ये हे जे माजी आमदार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन या ठिकाणचे जे उमेदवार आहेत हे भाजपचे निवडून आणायचे अशा पद्धतीची रणनीती आखली। मात्र यामध्ये नक्की फसलं काय ते आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण जर पाहिलं तर सुभाष देशमुख की जे भाजपचे जुने नेते आहेत, आत्ताचे ते आमदार आहेत, यांना त्या ठिकाणाहून विचारणा करण्यात आली नाही की ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतात त्याच मतदारसंघात हे दिलीप माने येतात। दिलीप माने देखील सोलापूरतील राजकारणातील एक मोठं नाव आहे, त्यामुळं दिलीप माने आणि सुभाष देशमुख हा भविष्यात संघर्ष होऊ शकतो। त्याचबरोबर सुभाष देशमुख यांनी एवढं देखील म्हटलं की जे कोण भाजपमध्ये येणार आहेत त्यांना येणाऱ्यांचं स्वागत आहे, पक्ष वाढला पाहिजे, मात्र किमान त्यांनी 3 ते 4 वर्ष तरी काम पक्षासाठी केलं पाहिजे। त्याचबरोबर आपण पाहिले की सोलापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला आणि अशा पद्धतीचे आयाराम गयाराम यांना भाजपमध्ये घेऊ नये, ज्या नेत्यांवरती गंभीर आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा नेत्यांना घेऊ नये अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या। आपण पाहिले की सांगोल्याचे जे विधानसभेला उभा राहिलेले प्रभाकर देशमुख होते,
त्यांनी देखील दीपक साळुंखे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना भाजपमध्ये घेऊ नका असं म्हटलं. त्यामुळं भाजपमध्येच यावरून 2 गट पडलेले आहेत. एक म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा गट, तर दुसरा जे जुने भाजपचे आहेत त्यांचा गट. त्यामुळं आता मुख्यमंत्री यावरती तोडगा काय काढतायत, हे येणारे आमदार आत्ताच भाजपमध्ये राहणार का भविष्यामध्ये परत आपल्या स्वगृही जाणार, या सर्वांचा विचार पक्षानं करणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील गट हा मोठा आहे आणि मोहिते पाटील आता सध्या त्यांनी देखील एक स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर होतो, मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला रणजितसिंह मोहिते पाटलांबरोबर आहे. त्यामुळं भाजपची ताकद वाढत असताना नवीन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते हे पक्षामध्ये घेणं योग्य आहे का? अंतर्गत चाललेली ही जी धुसफूस आहे यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढतायत? त्याचबरोबर हे जे मिशन लोटस आहे हे सध्या तरी हे जे दिवाळीमध्ये वाजणारे जे फटाके होते हे तुर्तास तरी पाणी भाजपच्याच कार्यकर्त्यांना उचलल्यामुळं धुपत पडलेले आहेत. मात्र हे जास्त दिवस राहणार नाही, हा स्फोट होणार आणि यातून जे काही आमदार आहेत हे भाजपमध्ये येत आहेत का स्वतःच्या ताकदीवरती निवडून येऊन स्वतःचे सदस्य निवडून आणून भाजपला पाठिंबा देत आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये समजेल. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.